श्री स्वामी समर्थ प्रकट दिन कसा साजरा करावा विशेष। श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना। आज आपण पाहणार आहोत की स्वामींचा प्रकट दिन आपण कसा साजरा करावा, कुठल्या सेवा कराव्यात। चैत्र शुक्ल द्वादशी म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन 31 मार्च 2025 वार सोमवार या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणून आपण साजरी करणार आहोत। आपल्या सगळ्या संकटांना दूर करणारे, आपल्या हाकेला उभे राहणारे आणि आपल्या सगळ्या अडचणी दूर करून आपल्याला मार्ग दाखवणारे, ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस म्हणजे स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा 31 मार्च 2025 वार सोमवार या दिवशी आहे। आपल्या ब्रह्मांडांचा नायक असे स्वामी महाराज यांचा प्रकट दिन आपण साजरी करणार आहोत। आपल्या महाराजांचा आपण प्रकट दिन कसा साजरी करावा याच्या विषयी आज आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ सगळा नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। चैत्र शुक्ल द्वादशी हा दिवस महाराजांचा प्रकट दिन आहे। या दिवशी महाराज हे प्रकट झाले होते म्हणून प्रकट दिन असे म्हणतात। जयंती म्हणणे चुकीचा आहे, कारण महाराजांनी कुणाच्याही पोटून जन्म घेतला नव्हता, ते या दिवशी प्रकट झाले होते। आपल्यासाठी स्वामी महाराजांचा प्रकट दिन म्हणजे दिवाळी दसऱ्यापेक्षा कमी नाही। महाराज हे नेहमी आपल्याला संकटांपासून वाचवत असतात, आपल्या हाकेला उभे राहत असतात, आपल्याला मार्ग दाखवत असतात। म्हणून या दिवशी महाराजांचे नामस्मरण नक्की करा। व्यक्तीची ही शक्तीपेक्षाही भक्ती मोठी असते, म्हणून मनापासून भक्ती करा। हा दिवस खूप मोठा आहे। महाराजाचा प्रकट दिन म्हणजे आपल्या पृथ्वीवर साक्षात भ्रमण निर्माण झाल्यासारखे आहे, म्हणून या दिवशी महाराजांच्या कृपेने खूप जणांना लाभ झाला आहे। या दिवशी दान धर्मही करा, जेणेकरून महाराजांना देखील चांगलं वाटेल। पाण्याचे वाटप करा, अन्नदान करा, फळे वाटप करा किंवा तुमच्या इच्छाशक्तीनुसार काहीही दान करू शकता। नामस्मरण करा। जसे आपण इतर सणांची तयारी करतो तसे आपण या प्रकट दिनाच्या दिवशी अगदी मनापासून विश्वासाने त्यांची पूजाअर्चाही केली पाहिजे। सकाळी लवकर उठून स्नान करून आपण आधी महाराजांचा अभिषेक करायचा आहे। अभिषेक हा पाण्याने, पंचामृताने, दुधाने देखील करू शकतो। तुमची जशी इच्छा असेल तशी तुम्ही त्यांचा अभिषेक करा। फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या आणि मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करा। आपण जेव्हा पूजेला सुरुवात करतो तेव्हापासून महाराजांचे नामस्मरण हे सुरू करायचे आहे, ते पूर्ण पूजा होईपर्यंत नामस्मरण हे चालूच ठेवायचे आहे। अभिषेक झाल्यावर मूर्ती स्वच्छ पुसून किंवा फोटो स्वच्छ पुसून फोटोला किंवा मूर्तीला चंदनाचा किंवा अष्टगंधाचा टिळा लावा। पूर्ण मूर्तीला किंवा फोटोला हिना तर लावा। महाराजांच्या फोटोला फुलांचा हार नक्की अर्पित करा किंवा फुले अर्पित करा। धूपधूप दीप लावून पूजा करून घ्यावी। नंतर साखरेचा, दुधाचा किंवा तुम्हाला पाहिजे त्याचा नैवेद्य दाखवा। महाराजांची आरती ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस करावे। पुरुषोत्तम हे तुम्हाला वेळेनुसार 3 वेळा, 5 वेळा किंवा 11 वेळा बोला। रामरक्षा पण बोलायचं आहे तुमच्या वेळेनुसार। तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा, 4-5 या वेळेनुसार आळस न करता, कंटाळा न करता मनापासून आणि विश्वासाने नक्की याचे पठण करा। हा दिवस खूप मोठा आहे। महाराजाचा प्रकट दिन म्हणजे आपल्या पृथ्वीवर साक्षात भ्रमण निर्माण झाल्यासारखे आहे, म्हणून या दिवशी महाराजांच्या कृपेने खूप जणांना लाभ झाला आहे। या दिवशी दान धर्मही करा, जेणेकरून महाराजा ज्यांना देखील चांगलं वाटेल। पाण्याचे वाटप करा, अन्नदान करा, फळे वाटप करा किंवा तुमच्या इच्छाशक्तीनुसार काहीही दान करू शकता। या दिवशी गणपतीची पूजन करून, गणपतीची मूर्ती नसेल तर सुपारी रूपे गणपती ठेवून त्याची पूजा करा। अथर्वशीर्ष अभिषेक आणि ओम गणपते नमःचा नामस्मरण नक्की करा। गुळ खोब्याचा नैवेद्य दाखवा, धूप दीप नैवेद्य, फुले अर्पण करा, दुर्वाही अर्पण करा। या दिवशी तुम्ही केंद्रात किंवा मठात जात असेल तर रिकाम्या हाताने कधीही जाऊ नका। केळी, पेढे किंवा साधे काहीही फळ, मिठाई घेऊन केंद्रात किंवा मठात किंवा मंदिरात
जा व महाराजांना प्रकट दिनाच्या दिवशी काहीही मागण्याऐवजी कृतज्ञता व्यक्त करा. तुम्ही आम्हाला जे दिले आहे त्यात मी खुश आहे आणि असाच आशीर्वाद तुमचा आमच्यावर असू द्या असे बोला आणि महाराजांना नमस्कार करा. अशा प्रकारे स्वामींचा आपल्या महाराजांचा प्रकट दिन आपण साजरी करायचा आहे. महाराजांवर नेहमी विश्वास ठेवणे गरजेचे असते. विश्वासा सगळ्यात मोठा असतो, त्याच्यानुसार महाराज हे आपल्याला त्याचे फळ देत असतात. अशा प्रकारे ही माहिती आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.